वास्तव बातमी. शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी पुन्हा एकदा एक राजपत्र प्रकाशित करण्यात आलं. ते राजपत्र माझ्या हातामध्ये आपण पाहत आहात. हे मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी हे राजपत्र प्रकाशित करण्यात आलं. हे राजपत्र पुन्हा प्रकाशित करण्याची गरज का भासली, तर हे राजपत्र म्हणजे भूसंपादनाच्या कार्यवाहीला शक्तिपीठ महामार्गाची सुरुवात झालेली आहे. त्यानुसार हे 15/2ची नोटीस असं या राजपत्राला संबोधलं जातं. 1955च्या 55 पोटकलम 15(2) अन्वये हे राजपत्र प्रकाशित करण्यात आलेलं आहे. या राजपत्राचा अर्थ असा आहे की आता शासनाच्या वतीनं भूसंपादनाची कार्यवाही सुरू झालेली आहे, असा याचा अर्थ काढला जातो. नमस्कार, मी निनाद पाटील. भूमिपुत्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. भूमिपुत्र न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपणास वेळोवेळी शक्तिपीठ महामार्गासंदर्भात नवनवीन अपडेट देत आहोत. आपण आमच्या भूमिपुत्र न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व फॉलो करण्यासाठी विसरू नका. तर हे राजपत्र नेमकं काय आहे आणि या राजपत्रामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे याचा थोडक्यात गोषवारा मी सांगण्याचा आपणास प्रयत्न करीत आहोत. सुरुवातीला 5 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वप्रथम पहिलं राजपत्र प्रकाशित करण्यात आलं. हे राजपत्र म्हणजे काय होतं, तर शक्तिपीठ महामार्गाची सोलापूर जिल्ह्यातील जी अलाइनमेंट बदलली होती आणि ती अलाइनमेंट बदलून सातारा जिल्ह्यातून पुढे तो शक्तिपीठ महामार्ग सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे जात होता. त्या राजपत्राद्वारे बदललेल्या अलाइनमेंटचं राजपत्र प्रकाशित करण्यात आलं आणि त्या राजपत्रामध्ये कोणकोणते गट आणि कोणकोणते क्षेत्र बाधित होत आहेत त्याचा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष ग्राउंड कंट्रोल पॉईंट, ज्या ग्राउंड कंट्रोल पॉईंटद्वारे ड्रोनद्वारे सर्वे केला जातो त्याच्या पूर्वतयारी म्हणजे ड्रोनला कमांड देण्यासाठी किंवा अलाइनमेंट ज्या परिसरातून ज्या भागातून रस्त्याचे अलाइनमेंट जात आहे त्या भागातला सर्वे करण्यासाठी ड्रोन उडवावे लागतात आणि ड्रोन उडवण्याकामी ग्राउंड कंट्रोल पॉईंट, ज्याला आपण GPC म्हणतो, ते ग्राउंड कंट्रोल पॉईंट प्रशासनाच्या वतीने घेण्यात आले आणि ग्राउंड कंट्रोल पॉईंट घेतल्यानंतर पुन्हा ड्रोन सर्वेद्वारे त्या परिसराची पाहणी करण्यात आली. ड्रोन सर्वेद्वारे त्या परिसराची काय पाहणी करण्यात आली, तर त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणाहून हा रस्ता जातोय, शक्तिपीठ महामार्ग जातोय, त्या रस्त्यावर कोणकोणते स्ट्रक्चर आहेत, बांधकाम आहे का, शेड आहे का, कोणकोणती पिकं आहेत, ओढे आहेत, नाले आहेत, जे काय आहे ते त्या ड्रोनद्वारे सर्वे केले जातात. त्याच अनुषंगानं माळशिरस तालुक्यामध्ये पाठीमागील 2 दिवसापासून ड्रोन सर्वे केले आणि या ड्रोन सर्वेद्वारे त्या रस्ता ज्या ठिकाणातून शक्तिपीठ महामार्ग जातोय त्या ठिकाणी नेमकं काय आहे त्याचं चित्रीकरण करण्यात आलं. वास्तविक पाहता ते ड्रोनद्वारे चित्रीकरण करत असताना ते ड्रोनची अलाइनमेंट ज्या ठिकाणावरून आहे त्या ठिकाणावरून ड्रोन न जाता त्याच्या आजूबाजूनं ड्रोन गेले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये, बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक शंका उपस्थित झाल्या की ड्रोन जिथून अलाइनमेंट आहे त्याच्या बाजूनं का गेली किंवा त्याच्या उजव्या बाजूनं किंवा डाव्या बाजूनं गेली, परंतु ड्रोनद्वारे त्या परिसरातील ज्या ठिकाणी अलाइनमेंट आहे त्याच ठिकाणचं चित्रीकरण ड्रोनद्वारे केलं. जरी ड्रोन अलाइनमेंटच्या उजव्या बाजूने किंवा डाव्या बाजूने जरी गेला असेल तर ड्रोनचे कॅमेरे तेवढे सक्षम आहेत आणि त्या कॅमेऱ्याद्वारे भूतलावरचं सक्षमपणे चित्रीकरण केलं जातं. आता मंगळवारी जी 9 जून 2025ला जी शक्तिपीठ महामार्गाची 15/2ची नोटीस निघाली, त्या नोटीसमध्ये भरपूर काही लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आता प्रत्यक्षपणे भूसंपादनाच्या कार्यवाहीला सुरुवात झाली. सुरुवातीला ग्राउंड कंट्रोल पॉईंट घेतले, त्यानंतर ड्रोनद्वारे सर्वे केला, आता प्रत्यक्ष भूसंपादन कार्यवाहीला सुरुवात होईल. म्हणजे आता थांबायचं नाही, गाड्यात थांबायचं नाही, अशी भूमिका महाराष्ट्र शासनानं स्वीकारलेली आपणाला दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात किंवा येत्या महिनाभरामध्ये किंवा येत्या 10-15 दिवसामध्ये निश्चितच भूसंपादनाच्या कार्यवाहीला, वेगवान कार्यवाहीला सुरुवात होईल. माळशिरस तालुक्यातील शक्तिपीठ महामार्ग समर्थन समितीचं डेलिगेशन मागील 2 दिवसापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांना भेटले होते. त्यावेळेस जिल्हाधिकारी महोदयाने असं सांगितलेलं होतं की येत्या आठवड्याभरामध्ये 15/2ची नोटीस निघेल आणि 15/2ची नोटीस निघाल्यानंतर प्रत्यक्षपणे भूसंपादनाच्या कार्यवाहीला सुरुवात होईल आणि जुलै एंड किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्या जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भात मार्ग निघेल. म्हणजे शासनाकडून
नेमका जमिनीचा भाव किती दिला जाईल, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांचे बाधित शेतकरी होणार आहेत, त्या बाधित शेतकऱ्यांना नेमका आपल्या जमिनीचा मोबदला किती दिला जाईल व कशा पद्धतीने दिला जाईल याचंही जुलै एंड किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यापर्यंत कळेल असं जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलेलं आहे. परंतु अनेक लोक प्रश्न विचारत आहेत की नेमका हा मोबदला कोणत्या पद्धतीने दिला जाणार नाही. सन 2013चा जो महाराष्ट्र राज्य जो ॲक्ट आहे रस्ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा जो 2013चा कायदा आहे, त्या कायद्यान्वये ह्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला दिला जाईल. परंतु या अगोदर जे महामार्ग झालेले आहेत, समृद्धी महामार्ग असेल किंवा अनेक वेगवेगळे प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या वतीने हाती घेत, पालखी महामार्ग असेल, या महामार्गाच्या वेळेस जरी 2013चा कायदा असला तरी प्रत्येक वेळी शासनाने त्या कायद्यामध्ये वेळोवेळी बदल करून शेतकऱ्यांचा मावेजा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न शासन करणार आहे असं देखील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे 15/2ची नोटीस निघाल्यानंतर सर्वांना प्रश्न पडतो की 15/2ची नोटीस म्हणजे काय. या ठिकाणी धडधडीत आणि स्पष्ट लिहिलेलं आहे की 15/2ची नोटीस म्हणजे 1955च्या 55 याच्या कलम 15च्या पोटकलम 2 व 3 अन्वये या भूसंपादनाच्या कार्यवाहीला आता वेगवान कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होत असताना एकूण 13 जिल्हे, मी पुन्हा एकदा सांगतो की शक्तीपीठ महामार्गामध्ये 13 जिल्हे, 407 गावं, 856 किलोमीटर लांबीचा रस्ता. हाच रस्ता माळशिरस तालुक्यातील 12 गावांमधून जवळपास 35 किलोमीटर लांबीचा हा रस्ता गेलेला आहे आणि माळशिरस तालुक्यातील गावं देखील यापूर्वीही मी आपणास सांगितलेली आहेत. मग नेवरे असेल, जांभूड असेल, विठ्ठलवाडी असेल, माळखांबे असेल, त्यानंतर बोंडले असेल, उघडेवाडी असेल, वेळापूर असेल, निमगावा असेल, गारवड, चांदापुरी, तरंगफळ, मगरवाडी या 12 गावांमधून हा शक्तीपीठ महामार्ग नवीन अलाइनमेंटमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मार्गक्रम करीत आहे. 15/2च्या नोटीसनुसार पुन्हा एकदा भूसंपादनाच्या वेगवान कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे असं या 15/2च्या नोटीसचा अर्थ आहे. पुन्हा 15/2ची नोटीस प्रकाशित करत असताना शासनाच्या वतीने पुन्हा एकदा गट, कोणकोणते गट, भूमापन क्रमांक, गट क्रमांक आणि त्याच्यामध्ये गेलेले गट आणि त्यामध्ये गेलेलं क्षेत्र पुन्हा एकदा त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. प्रत्यक्ष ज्यावेळेस भूसंपादनाच्या कार्यवाहीला सुरुवात होईल त्यावेळेस प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे हे बघून शासन त्यावेळेस दुरुस्ती करणार आहेत. अनेक ठिकाणी अनेक अडचणी आहेत, अनेक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत की भूसंपादन केल्यानंतर गटाची अदलाबदली झालेली आहे, गटाची नावं बदलली आहेत, गट एक जण प्रत्यक्षात वहिवाटत आहे, त्याचा मालक दुसरा आहे पण दुसराच मालक वहिवाटत आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. परंतु ज्यावेळेस भूसंपादनाच्या कार्यवाहीला सुरुवात होईल आणि जमिनीची मोजणी होईल, मोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष त्या जमिनीचा मालक कोण आहे, त्याचे क्षेत्र किती जात आहे याची एक्झॅक्ट आकडेवारी त्या ठिकाणी निघेल आणि त्यानंतर भूसंपादन केलं जाईल. तुर्तास एवढेच. ज्यावेळी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात नवनवीन अपडेट येतील त्या अपडेट आम्ही आमच्या भूमिपुत्र न्यूजच्या माध्यमातून आपणास देण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहोत. पुन्हा एकदा मी आपणास विनंती करतो की आमच्या भूमिपुत्र न्यूज चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करण्यासाठी विसरू नका. माझा सहकारी शेखर मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.